नमस्कार. मी ब्रह्मानंद देशपांडे. BBNG ग्लोबल अर्थात ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबलच्या दीपस्तंभ मालिकेमध्ये आज आपण भेटणार आहोत आनंद गणू सर, जे फाउंडर प्रेसिडेंट गर्जे मराठीचे आहेत. सर नमस्कार. नमस्कार. सर, मला सर्वप्रथम तुमच्याकडनं हे जाणून घ्यायला आवडेल की तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड काय होतं आणि तुमचं एज्युकेशन कसं झालं. थँक्यू. नमस्कार. इट्स ॲक्च्युली आज मला तुम्ही बोलावलं ह्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आणि ब्राह्मण बिझनेस नेटवर्कविषयी आम्ही अमेरिकेत, ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा खूप ऐकलं होतं. मला असं वाटतं की हे आज माझं भाग्य आहे, मी इथे येऊ शकलो. तुम्ही जो प्रश्न विचारलात त्याचं उत्तर देण्यासाठी मी असं सांगेन की एक मध्यमवर्गीय पण कशाची कमतरता नसलेल्या फॅमिलीतनं माझा जन्म झाला. आईवडिलांनी जे आपल्या समाजाचं खरं मूळ लक्षण आहे, आपली सगळी मेहनत मुलांचं शिक्षण, मुलांचं संगोपन, मुलांना मोठं करण्यासाठी त्यांनी वाहिलं होतं. त्यामुळे शिक्षण किंवा लहानपण हे कम्फर्टेबल किंवा आनंददायी असंच गेलं. आणि सुरुवातीला पार्लेटेक विद्यालयामध्ये शिक्षण झाल्यानंतर फार्मसी आम्ही मुंबई युनिव्हर्सिटीतनं केलं. त्याच वेळेला तिथे मला माझी पत्नी पण भेटली, ती पण B.Pharm M.Pharm करत होती. आणि शिक्षण फार्मसीत झाल्यामुळे फार्मसी हा असा कोर्स आहे की ज्याच्यामध्ये एंटरप्रेनरशिप तुम्ही कोर्स करतानाच शिकता. त्यामुळे जेव्हा मी शिकत होतो तेव्हाच सॉर्ट ऑफ मनात ठरवलं होतं की आपण नोकरीपेक्षा धंदा व्यवसाय ह्याच्याकडे वळावं. आणि जी आयुष्याची सुरुवात आहे ती पार्लेटेक विद्यालयाचं शिक्षण, ते युनिव्हर्सिटीतलं, बॉम्बे युनिव्हर्सिटीतलं फार्मसी, ते व्यवसाय, अशी आयुष्याची सुरुवात झाली. अच्छा, ग्रेट सर. मला फक्त मग हे जाणून घ्यायला आवडेल की आपण एंटरप्रेन्योर व्हावं अशी एखादी कुठली घटना घडली किंवा असा एखादा मोमेंट की ज्याच्यामुळे तुम्हाला वाटलं की नाही आता आपण एंटरप्रेन्योरच व्हावं. एंटरप्रेनरशिप किंवा व्यवसायाकडे वळणं ना, ही एक माणसाची स्वतःची अशी एक मनाची स्थिती असते. ते कोणी शिकवायला लागत नाही किंवा कुठला असा बाहेरचा काही प्रसंग त्याला कारणीभूत होतोच असं नाही. पण मध्यमवर्गीय घरात असताना सुद्धा तू B.Pharm सारखं शिक्षण झाल्यावरती की जिथे मल्टीनॅशनल कंपन्यामध्ये सहज चांगली, म्हणजे आम्ही जेव्हा पास झालो तेव्हा 2000 आणि 1500 रुपयांची नोकरी मिळणं वाज फार मोठी गोष्ट होती. तेव्हा ते न करता तू कुठलाही धंदा केलास तरी चालेल किंवा कुठल्याही बिझनेसमध्ये मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा ट्रेडिंग असेल. ॲक्च्युली ट्रेडिंगमध्ये मराठी लोक तर अजिबातच वळत नाहीत. ते तू करू शकशील तर तो प्रयत्न कर, तरीसुद्धा आम्ही तुझ्या पाठी भक्कमपणे उभे आहोत. हा माझ्या आईवडिलांचा सपोर्ट होता. त्यामुळे मी व्यवसाय करणं याच्याकडे वळू शकलो. आणि कारण म्हणाल तर असं झालं की आम्ही जेव्हा B.Pharm झालो तेव्हा मी नोटीस केलं की वसई म्हणजे मुंबई ते पालघर किंवा भांडूप ते ठाणे हा सगळा तेव्हा फार्मास्युटिकल बेल्ट होता. आणि त्याच्यामध्ये हाताच्या बोटावरती मोजणे इतके मराठी माणसाची मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स होती. आणि तेव्हा मला नेहमी वाटायचं की आपण काय ह्याच्यात पाठी पडतोय. म्हणून मी B.Pharm झाल्या 1 वर्ष सिबा गायकी सारख्या एका मल्टीनॅशनलमध्ये आम्ही एंटरप्रेनरशिप म्हणून काम केलं. पण त्याच्यानंतर व्यवसायाकडे वळलो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, सुरुवातीला खूप मेहनत करून महिन्याच्या एंडला 100 रुपये घरी यायचे, पण तरी सुद्धा घरातल्या लोकांचा त्याला मला सपोर्ट होता, म्हणून मी ते करू शकलो. ग्रेट सर, ग्रेट. मला मग हे पुढं तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की हा जो तुमचा एंटरप्रेन्योर म्हणून एक प्रवास होता, तर त्याच्याबद्दल तुम्ही थोडं इलॅबोरेट करावं. खास करून तुम्ही वेगवेगळे देश पण फिरलात. तर त्या देशांचं वातावरण, तिथली परिस्थिती, म्हणजे थोडक्यात तुम्ही प्रत्येक ठिकाणी गेल्यावरती कसं काय एंटरप्रेन्योर म्हणून स्टेबल राहिलात किंवा तिथनं कसं काय तुम्ही डेव्हलप झालात, त्याच्याबद्दल पण जाणून घ्यायला आवडेल. मी कसं आहे, जेव्हा आय एम टॉकिंग अबाउट 77-78 साल जे आहे त्याच्याविषयी बोलतोय, तेव्हा प्रत्येकाला काहीतरी परदेशात जायचं आणि ते विमानात बसून बाहेर जायचं ह्याचं खूप अट्रॅक्शन असायचं. आणि तेव्हा मेजॉरिटी लोक आयदर उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जायचा प्रयत्न करायची किंवा ज्यांना जास्त शिक्षण नाही घ्यायचं आहे किंवा तिची ऐपत नाही असे लोक मिडल ईस्टमध्ये कामाला जायचे. मी स्वतःचा बिझनेस चालू केला होता आणि मी डॉक्टर्सना औषधं सप्लाय करायचो निन्या कंपन्यांना विकत घेऊन. तो चालू असताना एक दिवशी अचानक मला, म्हणजे गॉड सेंड म्हणा किंवा असा प्रयत्न नसताना म्हणा, गव्हर्नमेंट ऑफ झॅम्बियाकडनं अपॉइंटमेंट लेटर आलं. आणि म्हणजे स्वतः नोकरी नाही करायची हे सगळं असताना सुद्धा आय रिअली गॉट टेम्प्टेड. आणि त्यांनी जी मला पोझिशन ऑफर केली होती दॅट वॉज सॉर्ट ऑफ अ कन्सल्टंट्स पोझिशन.
अच्छा. म्हणजे मला ते फार्मसिस्ट सेक्रेटरी म्हणून पोस्ट मिळाली. तिथे त्यांचा एक अख्खा ईस्टर्न प्रॉव्हिन्स जो आहे हं. त्याची सगळी जबाबदारी त्यांनी माझ्यावरती टाकली होती. सो अच्छा. आम्ही असा विचार केला, मी आणि माझ्या पत्नीने, की आपण तो एक ॲव्हेन्यू एक्सप्लोर करूया. त्यातनं आपल्याला शिकायला मिळेल, परदेशच्या मॅन्युफॅक्चरिंग किंवा परदेशच्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीबद्दल आपल्याला माहिती होईल. म्हणून आम्ही ती नोकरी कम कन्सल्टंटची पोस्ट निवडली आणि ड्युरिंग 5-5.5 वर्ष आम्ही आफ्रिकेमध्ये राहिलो होतो. त्याच्यामध्ये आम्ही आफ्रिकेतले सगळे देशही पाहिले. तेव्हा मी आफ्रिकेतल्या निन्या ठिकाणची फार्मास्युटिकल इंडस्ट्री ती कशी चालते ते, तेव्हा तर त्यांच्याकडे मॅन्युफॅक्चरिंग काहीच नव्हतं. ते इम्पोर्ट करायचे. त्यात सुद्धा भारतातनं कशा गोष्टी कमी येतात, त्याच्यात भारतीयांनी काय केलं तर आपण तिकडे एक्सपोर्ट करू शकू, अशा काही गोष्टी आम्ही शिकलो. अच्छा. आणि आम्ही 5 वर्षाच्या एंडला, म्हणजे मी दिवाळीच्या पहिल्या दिवशी गेलो आणि दिवाळीच्या पहिल्या दिवशी तिकडनं परत आलो. अच्छा. ह्याच विचाराने परत आलो की आता आपण भारतामध्ये असा बिझनेस चालू करायचा की ज्याला आपल्याला एक्सपोर्ट पोटेन्शियल असेल आणि आपण आपल्या अनुभवाचा फायदा करून आपण फार्मास्युटिकलचा धंदा, की जे मराठी माणसं ज्यात कमी आहेत, तो आपण स्वतःचा एस्टॅब्लिश करायचा. म्हणून परदेशचा जो अनुभव होता तो नोकरी कम एंटरप्रेनरशिप कम कन्सल्टन्सी होता. पण त्या अनुभवाच्या जोरावरती आणि जी काय थोडीफार फायनान्शियल स्टॅबिलिटी त्यामुळे आली, त्याच्या जोरावरती मी भारतामध्ये परत येऊन आपला बिझनेस चालू करू शकलो. सर, आफ्रिकेवरून आल्यानंतर आपण भारतामध्ये जेव्हा आलात परत आणि आपला बिझनेस चालू केला, तर त्याच्या अनुभवाबद्दल थोडंसं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. प्लस तुम्ही नंतर जे सोशल कॉजेससाठी काम केलंय, तर त्याच्याबद्दल पण सांगितलं तर आम्हाला आनंद होईल. जरूर. आफ्रिकेतून आल्यावरती धंदा चालू करायचा, कुठलाही ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट कुठलीही नवीन गोष्ट जर करायची ना, तर तुम्हाला मेंटरची आवश्यकता लागते. तुम्हाला तुमच्याच क्षेत्रात काम केलेले जे इतर लोकं असतात, त्यांच्याकडनं त्यांच्या अनुभवातनं शिकायला आवडतं. मला हा सगळा अनुभव किंवा हे सगळं शिक्षण हे मला गुजराती आणि मारवाड्यांकडनं घ्यावं लागलं. ओके. पण सुदैवाने आपण मुंबईचे राहणारे असल्यावरती लोकं मदतीला असतात आणि ते मला मिळू शकलं. आत्ता त्यातले काही काही असे ज्यांनी मला मदत केली, त्यांच्या आता खूप मोठ्या कंपन्या झाल्यात आणि मी त्यांचा नेहमीच ऋणी राहीन. पण एक थोडीशी खंत होती, की हे मला आपल्या कम्युनिटीतनं का मिळू शकत नाही? अच्छा. आणि तुम्ही म्हणाल, की गरजे मराठी किंवा जे काही आपण नंतर चालू केलं, त्याचं खरं मूळ स्थान तिथे आहे, की 85-87 साली बिझनेस चालू करताना मला गाईड करायला कुठलाही मराठी माणूस मिळाला नाही. पण अच्छा. तरीसुद्धा आमच्याच अनुभवातनं, आमच्याच चुकातनं शिकत आणि थोडी फॅमिलीचं मला सपोर्ट खूप होता. येस सर. त्यामुळे तो जे भक्कमपणे पाठी होते, त्यामुळे आणि माझी पत्नी पण फार्मासिस्टच असल्यामुळे आमच्याकडे नॉलेज वॉज नॉट अ प्रॉब्लेम ॲट ऑल. नॉलेज वॉज नॉट अ प्रॉब्लेम. आम्हाला एक्सटर्नल मेंटरिंगचा थोडासा प्रॉब्लेम होता. अच्छा. पण आम्ही आमच्या अनुभवानं शिकलो. पहिल्यांदी आम्ही दुसऱ्यांच्या कंपन्यातनं औषधं बनवून घ्यायचो आमच्याच नावावरती. त्याच्यानंतर आम्ही आमची एक कंपनी स्थापली, की जी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये होती, की जी साधारणतः 2,000-2,500 स्क्वेअर फुटाची इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये कंपनी होती. हे करताना 1993 साली आम्ही स्वतःची लँड आणि बिल्डिंग घेतली, की 15,000 स्क्वेअर फुटाची बिल्डिंग आणि जवळजवळ त्याच्यावरती 15,000 ते 20,000 स्क्वेअर फुटाची फॅक्टरी आम्ही उभारली. त्याच्यामध्ये मला म्हणजे अभिमानाची गोष्ट अशी होती, की क्लास 100 ह्या इंजेक्शन्स बनवत होतो. हं, हं. सो पार्टिकल साईज अगदी कमी असली पाहिजे, त्यामुळे काही इन्फेक्शन येऊ शकतं. क्लास 100 म्हणतात त्याला. अच्छा. इतकी स्वच्छ एरिया आम्ही बनवू शकलो आणि त्याच्यामध्ये आम्ही इंजेक्शन्स बनवायला लागलो. इंजेक्शन्स बनवायला ॲक्च्युली थोडंफार पैशाचं लिमिटेशन असल्यामुळे फुल्ली ऑटोमेशन नव्हतं. त्यामुळे जरी आम्ही लिमिटेड रिसोर्सेसमध्ये कंपनी चालू करू शकलो, तरीसुद्धा आम्हाला मॅनपॉवर जास्त लागली. ओके. सो मॅनपॉवर म्हणजे आमच्याकडे एकेकाळी जवळजवळ 180-190 वर्कर आमच्याकडे काम करायचे, 11 केमिस्ट काम करायचे. अच्छा. नंतर थोडासा फायनान्शियली स्टॅबिलिटी आली होती. ऑटोमेशन करत गेल्यावरती आम्ही वर्कर्स कमी केले. पण हे सगळं करताना वर्कर्स मॅनेजमेंट किंवा हे आमच्यातनं काही काही चुका झाल्या. सो मी असं म्हणू नाही शकणार, की आमचा अख्खा जर्नी वॉज केक वॉक आणि खूप आम्हाला आनंददायी असा हा होता. काही फार त्रासही झाले, पण एक जिद्द होती, की हे करून दाखवायचं. आणि एक काळ मात्र असा मी होतो, की मी लोकांना अभिमानाने सांगायचो, की तुम्ही गुजरात्यांच्या फॅक्टरी आहेत, पण एकच मराठी माणसाची फॅक्टरी मुंबई ते पालघरमध्ये आहे, पण त्याच्यात 2 आहेत. अच्छा. 2 आहेत. Great. अर्थात एक डॉक्टर श्रीखंडे वगैरेची काही जणांच्या फॅक्टऱ्या पालघरमध्ये पण होत्या. सो हा आमचा जर्नी अतिशय व्यवस्थित चालला होता. पण कधी-कधी कंटिन्युअसली मनामध्ये असं होतं, की आपण हे जे काय करतोय, जी काय धावपळ करतोय, ही आपण आपल्यासाठी, पोट भरण्यासाठी करतोय.
आणि आपल्या समाजाने आपल्याला आपल्या आईवडिलांनी आपल्या देशाने जे काय दिलं आहे त्याचं ऋण व्यक्त करण्यासाठी किंवा त्याची थोड्याफार प्रमाणात कोणाला आईचं किंवा देशाचं ऋण कधीच परत करता येत नाही, पण Absolutely. थोड्याफार प्रमाणात त्याचं कृतज्ञता दाखवण्यासाठी आपण काहीतरी करावं हे कंटिन्युअसली मनात होतं. पण धंद्याचं प्रेशर एवढं होतं की तिकडे लक्ष द्यायला जमलं नाही. अच्छा. हे सगळं करत असताना मी 24 तास धंद्याला वाहिलेलो होतो. माझ्या पत्नीने, सुनीता गानू नाव तिचं, माझ्या पत्नीने माहेरची साठे, म्हणजे ते एक खरोखर समाजसेवेला वाहिलेलं घराणं होतं. अच्छा. म्हणजे बोलायचं नाहीच, त्यांच्या घरी अटल बिहारी वाजपेयींसारखी लोक वगैरे राहून गेलेली या लेवलचं होतं. अच्छा. सो तिचा मला सपोर्ट खूप होता आणि तिने आमचा हा सगळ्या उपक्रमामध्ये मुलांवरती लक्ष खूप दिलं. सो मी सगळ्यांनाच ॲक्च्युली सांगतो की इन्व्हेस्टमेंट इन चिल्ड्रन इज द बेस्ट इन्व्हेस्टमेंट. क्या आणि बात. आमच्या आयुष्यातही तेच एक्झॅक्टली झालं. आम्ही एका वर्गात होतो, लग्न लवकर झालं, मुलं लवकर झाली. वयाच्या 49व्या वर्षी माझा मोठा मुलगा 23 वर्षाचा होता. अच्छा. सो 23 कधी जास्तच असेल. सो माझी मुलं लवकर सेटल झाली, ती परदेशी गेली, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं त्यांनी, आपापल्या क्षेत्रात खूप मोठी झाली. सो मुलांची जबाबदारी नाही. आणि म्हणतात ना की जर तुम्हाला जरी काही चांगलं करायचं असेल, अगदी किती उदात्त आणि प्रचंड तुमच्या मनात भावना असतील, तरी त्या रिॲलिटीमध्ये आणण्यासाठी तुम्हाला देवाची आणि आजूबाजूच्या सर्कमस्टन्सची सपोर्ट लागतो. बरोबर. सो ही मुलं इतक्या लवकर सेटल झाली आपल्या क्षेत्रामध्ये की त्यांची जबाबदारी आमच्यावरची शून्य झाली. आमच्या आईवडिलांनी त्यांची जबाबदारी माझ्यावरती कधीच टाकली नव्हती. अच्छा. सो 2004-5 सालच्या वेळेला असा एक आमचा काळ आला की आता हे पैसे मिळत आहेत किंवा ही फॅक्टरी चालते त्यासाठी धावपळ करतोय, त्याची खरोखर गरज आहे का? ओके. सो एक दिवशी म्हणजे समटाईम्स ह्या गोष्टी चुकीच्या होतात, पण आता पाठी वळल्यावरती वाटत नाही. मी बायकोला माहीत नव्हतं. मी सकाळी गेलो, संध्याकाळी येताना तिला सांगितलं की मी फॅक्टरी विकून आलो. अरे वा. फॅक्टरी विकून आलो. ओके. आणि त्या दिवशी नॉट दॅट वी वर इन ग्रेट प्रॉफिट, पण प्रॉपर्टी भाव वाढतात, एवढ्या मोठी फॅक्टरी होती. सो वी आर लेफ्ट विथ सफिशियंट अमाऊंट. म्हटलं आता आपण समाजकार्याकडे वळूया. समाजकार्याकडे वळताना पहिला जो आम्हाला दिसला की जे पहिल्यापासून त्याच्यापाठी खूप कारण आहेत. कारण काय, कॅन्सर ही एक अशी गोष्ट आहे की त्याला आजही आणि तेव्हाही उत्तर नव्हतं. कॅन्सर ही अशी गोष्ट आहे आणि तेव्हा तर मी स्टॅटिस्टिक्स मला माहिती आहे, दर 5पैकी एका माणसाचा कोणतरी क्लोजेस्ट रिलेटिव्ह भारतामध्ये कॅन्सरने पीडित असायचा. सो आम्ही विचार केला आपल्या साईडनी जेवढं होईल तेवढं करूया. सो इंडियन कॅन्सर सोसायटीबरोबर आम्ही टायअप केला. त्यांच्या ज्या मोबाईल व्हॅन्स होत्या त्या आम्ही स्पॉन्सर्स करायचो. त्याच्यामध्ये बायकांच्या ज्या मेनली कॅन्सर्स आहेत त्याचं स्क्रीनिंग व्हायचं. सो हा पहिल्यांदा आम्ही काही वर्ष ते केलं आणि इट वॉज रिअली रिवॉर्डिंग एक्सपिरियन्स. सो त्याच्यानंतर असं ठरवलं की आपण हे करतोय आणि देवाच्या दयेने आपल्याला त्या काय म्हणतात ते विशियस सर्कलमधनं बाहेर पडता आलं आहे. सो लेट अस एन्जॉय इट. आय रिटायर्ड ॲट द एज ऑफ 49. पण आता अशी परिस्थिती झाली आहे की जेव्हा मी ॲक्टिव्ह प्रोफेशनल लाईफमध्ये होतो त्याच्यापेक्षा शतपटीत जास्त आता काम मी सोशल वर्क किंवा गरजे मराठी जो आता उपक्रम त्याच्याविषयी नंतर सांगेन त्याच्यामध्ये आता आम्ही सुरू केलं. अच्छा. सो ते म्हणतात ना चालविसी हाती धरून या, तसं मी तसा काही म्हणजे हे नाही. पण माझी आई वडील सामाजिक कार्यक्रमात नेहमीच असायचे. माझ्या आईनी विलेपार्ले महिला संघ ही जी संस्था आहे त्या संस्थेची पहिली शिक्षिका होती. अनेक अच्छा. वर्ष ₹10 ₹5 अशा पगारावरती ती संस्था वाढावी म्हणून त्यांनी नोकरी केली. सो ते थोडेफार हे होतं. माझे आजोबा हे म्हणजे भाऊ वैद्य म्हणायचे त्यांना, कॉम्रेड भाऊ वैद्य होते. अच्छा. सो ते कम्युनिझमला वाहिलेले होते पण देशसेवेला वाहिलेले होते. अच्छा. सो देन दिस जर्नी वॉज प्लेजंट. मग आम्ही परतच कधी धंदा किंवा व्यवसायाकडे वळायचं ठरवलंच नाही. त्याच्यानंतर 2016च्या साली गरजे मराठी आलं. रेस्ट ऑल इज हिस्ट्री. तुम्हाला माहितीच आहे, त्याच्याविषयी आपण पुढे बोलूच. येस. रेस्ट इज हिस्ट्री. तर आपण ही रेस्ट इज हिस्ट्री काय आहे गरजे मराठी, तर ह्याच्या संदर्भात थोडं सांगा मला. गरजे मराठी हॅज बिकम इट्स पर्पज ऑफ माय लाईफ. आम्ही जेव्हा हे चालू केलं गरजे मराठी की आपल्या मराठी मुलांना आपण मदत करायची फॉर एज्युकेशन, एंटरप्रिनरशिप, गिविंग बॅक टू सोसायटी, त्यांना शिकवायचं, नेटवर्क करायचं. हे जेव्हा चालू केलं तेव्हा आम्ही विचार केला होता की हे करतोय, एका माणसाच्या आयुष्यात जर आपण पॉझिटिव्ह फरक करू शकलो तर आपण समजू की आपण काहीतरी केलं आहे. येस. आणि तुम्ही माझं बोधवाक्य पण पाहिलं असेल, माझ्या सगळ्याच याच्यावरती असतं की आय एम जस्ट ट्राईंग टू लिव्ह समथिंग बिहाइंड. ह्या ह्यानी केलं की आपण एवढं करतोय तर लेट अस लिव्ह सम लिगसी.
बरं. आमच्या वाचनामध्ये 2016 साली डॉक्टर दिनेश केसकर बोईंगचे व्हाईस प्रेसिडेंट आले आणि अमळनेरसारख्या ठिकाणाहून शिकलेला हा माणूस लहानपणचा बोईंगचा व्हाईस प्रेसिडेंट होतो, करोडो अरबो रुपयाची डील्स करतो, जगावरती इन्फ्लुअन्स करू शकतो आणि आपल्याला त्याच्याविषयी माहिती नाही. याचं थोडंसं दुःख झालं. देन वी स्टार्टेड डिगिंग इन टू इट. आम्हाला कळलं की जरी मी परदेशी राहिलो, माझा परदेशाशी खूप संबंध होता, मी जगातले अनेक देश फिरलो होतो, तरीसुद्धा भारतामध्ये मेजॉरिटी लोकांची मनाची अशी स्थिती असते की जो परदेशी जातो तो पैसे कमवायला जातो, त्याच्या पलीकडे त्याला काही नसतं, त्याला देशाविषयी काही प्रेम नसतं, असं एक ब्रेन ड्रेन करता वगैरे अशी एक भावना असते. बट व्हेन आय स्टार्टेड गेटिंग कनेक्टेड विथ धीज पीपल क्लोजली, मला असं खरोखर जाणवलं की आपण भारतात राहून भारतावरची जेवढं प्रेम करतो त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने, ते कदाचित विरहामुळे असेल, जास्त पटीने हे लोक आपल्या देशावर प्रेम करतात. त्यांच्या आयुष्याचा पर्पज आपली फॅमिली आणि फॅमिलीला सपोर्ट करणं असतोच, पण कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात, कुठेतरी वागणुकीमध्ये देशासाठी काहीतरी करावं हे निश्चित असतं. सो आम्ही गरजे मराठी जेव्हा ही संस्था स्थापली, त्या संस्थेला इतका भरभरून प्रतिसाद आला. 2-3 कारणं निश्चित आहेत, की आत्तापर्यंत मराठी लोकं जे भारताच्या बाहेर गेलेले होते, ते महाराष्ट्र मंडळं असतील किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असतील, करमणुकीचे कार्यक्रम असतील, इकडनं खाणं-नेणं वगैरे यासाठी ते एकत्र व्हायचे. पण बाय नेचर किंवा हिस्टॉरिकली आपण एंटरप्रिनर्स किंवा बिझनेसमन नसल्यामुळे आपण बिझनेससाठी एकत्र यावं किंवा बिझनेससाठी एकमेकांना मदत करण्यासाठी एकत्र यावं, असं हे झालंच नव्हतं. सो मी हे जेव्हा कराल घेतलं, आता मी म्हणतोय त्यावेळेला मी हे कराल घेतलं म्हणू शकेन. आता मी हे करतोय नाही म्हणू शकणार, कारण काय आता अनेक लोकांना सगळे मिळून करतो. पण मी हे जेव्हा कराल घेतलं, दॅट टाइम दॅट वॉज अ व्हॉइड. सो लोकांना ही आयडिया इतकी उचलून धरली. आपले पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर आहेत, त्यांनी माझं पहिलं पुस्तक आणि माझा उपक्रम पाहिला. आणि म्हणजे पद्मविभूषणच्या लेव्हलचा माणूस तुमच्या खांद्यावरती हात ठेवून जेव्हा सांगतो की आनंद हे सोडू नकोस, दिस इज गोइंग टू बी समथिंग, काय म्हणतात ते, फिनॉमिनल गोष्ट होऊ शकेल यातनं. आता ते एनकरेज मिळाल्यावरती डॉक्टर पद्मविभूषण रघुनाथ माशेलकर असतील किंवा आपले डॉक्टर विजय केळकर असतील, डॉक्टर अविनाश दीक्षित पद्मविभूषण आहेत, ही सगळी लोकं माझ्याबरोबर आली आणि दे स्टार्टेड. आपल्याला पुण्याचे एक अतिशय प्रसिद्ध असे उद्योगपती आहेत नरेंद्र काळे, हे सगळे माझ्या पाठीशी उभे राहिले. ते पाठीशी उभे राहिल्यावरती थोडंफार मार्गदर्शनही मिळालं आणि आजच्या घडीला गरजे मराठीला 15,000हून जगातली माणसं कनेक्टेड आहेत. 25 देशामध्ये आमचा प्रेझेन्स आहे. 6 देशामध्ये आम्ही नॉन प्रॉफिट म्हणून रजिस्टर्ड आहोत आणि इतके अप्रतिम उपक्रम चालतात ना, की खरोखर समाधान वाटावं. सो हा जो प्रवास आहे, हा मला काम नाही आहे, ही मला मेहनत नाही आहे, खांद्यावरती ओझं नाही आहे. आय एम एन्जॉईंग दिस जर्नी. अच्छा, ग्रेट सर. तर थोडक्यात गरजे मराठीमध्ये अजून काय काय असे उपक्रम आहेत की ज्याच्याबद्दल लोकांनी आपल्याकडे बघावं? ओके, जरूर. गरजे मराठीची 4 बेसिक प्रिन्सिपल्स आहेत ज्याच्यावरती आम्ही चालू केलं. नेटवर्किंग, गिव्हिंग बॅक टू सोसायटी, सेलिब्रेटिंग सक्सेस ऑफ फेलो मराठीज अँड एंटरप्रेनरशिप. अच्छा. आता ह्या 4 गोष्टींसाठी आम्ही लोकं एकत्र करतो. तर आता त्याचे पुढे सब डिव्हिजन्स होतात. नेटवर्किंगमध्ये आम्ही आमचे जे निरनिराळे ग्रुप्स आहेत, त्या ग्रुप्समध्ये आम्ही एकत्र येतो. आमचे व्हॉट्सॲप ग्रुप आहेत, गुगल ग्रुप आहेत, आमच्या वेबसाईट्सवरती ग्रुप आहेत आणि वी हॅव व्हेरी स्ट्रिक्ट पॉलिसीज. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी आणि दिवाळी हे सोडल्याशिवाय आम्ही ग्रीटिंग्स पाठवत नाही. ओके. आमच्या कुठल्याही ग्रुपवरती गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग किंवा शेअर्ड व्हिडिओज येत नाहीत. ओके. आपल्या एंटरप्रेनरशिपसाठी आपला जो कोर पर्पज आहे त्याच्याशी रिलेटेडच गोष्टी शेअर होतात. ओके. सो एक नेटवर्किंगचा त्याच्यामध्ये मोठा पार्ट आहे. नेटवर्किंग आपण लोकं मराठी माणसात ना, आता आय डोंट नो मी तेवढी मला अथॉरिटी आहे की नाही, पण माईक हातात आहे आणि इंटरव्ह्यूला बसलो मी, त्याचा हा घेतो. मराठी माणूस स्वतःविषयी बोलत नाही आणि मराठी माणसाला मागायला असं वाटते. ह्या दोन्ही गोष्टी मी आपल्या विद्यार्थ्यांकडनं किंवा यंगस्टर्सकडनं दूर करायचा प्रयत्न करतो, ग्रेट. की स्वतःविषयी बोलणार नाहीत तर तुमच्याविषयी लोकांना कळणार नाही. बरोबर. आपल्याला म्हणजे ट्रेडिशनली आपल्याला सांगितलं असतं, जसं आपल्याला पूर्वीपासून शिकवलं असतं की पैसे ज्याच्याकडे आहेत याचा अर्थ त्यांनी काहीतरी चुकीचं केलं असावं. म्हणजे एक तो टॅबू आहे. श्रीमंत असणं हे गुण धरण्यापेक्षा श्रीमंत असणं आपल्याकडे बऱ्याच, एस्पेशली आपल्या कम्युनिटीमध्ये तर असं धरलं जातं की काहीतरी गडबड असावी. धार्मिक आला आहे. हा धार्मिक आला आहे. सो तोही मी त्यांना विचार सांगतो की पैसा, सक्सेस इज राईट नाव मेजर्ड इन अमाऊंट ऑफ मनी दॅट यू हॅव. आता तो पैसा तुम्ही कसा कमावला, म्हणजे आपल्या कम्युनिटीत तर कोणीच चुकीचं, म्हणजे तो माझा स्वतःचा अनुभव आहे,
कोणी करतच नाही. सो पैसे चांगले असणं इज मेजर ऑफ सक्सेस. आणि स्वतःविषयी तुम्ही बोला, तर तुम्हाला लोकांना कळेल तुम्ही काय करता. लोकं तुमच्याकडे जोडतील. तुम्हाला सल्ला देणारेही तुमच्याकडे येऊ शकतील. तुम्हाला पाय खेचणारे तुम्ही स्वतःविषयी पाय खेचणारा माणूस हा काही त्रासदायक नसतो. दॅट इज अ रिअलायझेशन ऑफ रिॲलिटी. सो तुम्ही स्वतःविषयी बोला आणि मागायला लाजणं तर चुकीचंच आहे. कारण काय जी मोठी झालेली माणसं आहेत ती सुद्धा कधीतरी कोणाकडे तरी मागूनच मोठी झालेली असतात. सो आम्ही आपल्या विद्यार्थ्यांना नेटवर्किंग किंवा आपला रॅपो कसा बिल्ड करायचा, आपल्या पाठी कशी लोकं उभी करायची. एक स्वाती दांडेकर नावाच्या आपल्या खासदारांच्या लेव्हलच्या शिकागोमध्ये आहेत. अच्छा. ज्याला डॉक्टर ओबामांच्या नाही प्रेसिडेंट ओबामांच्या कारकिर्दीमध्ये त्यांना एशियन डेव्हलपमेंट बँकेचं प्रेसिडेंट बनवलं होतं. ओके. सो मी त्यांना स्वातीताई म्हणतो, वयाने मोठे आहेत. त्या नेहमी सांगतात की थ्रूआउट म्हणजे इयर माझ्याकडे नॉन मराठी लोक माझी संबंध ठेवून असतात आणि चांगले संबंध ठेवतात, येतात, ग्रीटिंग करतात, घरी जेवायला बोलवतात, दिवाळीला गिफ्ट आणून देतात. पण त्याच्यातनं त्यांचा हक्क जेव्हा त्यांना गरज पडते तेव्हा माझ्याकडे येणार होतो. आणि आपला मराठी माणूस बाकी कधी बोलत नाही आणि जेव्हा गरज असते तेव्हा त्या स्वातीताई मी मराठी आहे म्हणून मला काहीतरी मदत करा सांगायला येतं. सो तुम्ही हे जे सिस्टीम बिल्ड करायची. आता आम्ही एक नवीन उपक्रम केला आहे की भारतातनं येणारे विद्यार्थी जे आहेत त्यांना आम्ही पहिल्या दिवसापासून आम्ही त्यांना मेंटर आणि गाईड करायला सुरुवात करणार आहोत. अच्छा. की असं होऊ नये की तुझं शिक्षण संपलं. आपण मुलं सिन्सिअर असतो. आपली मुलं जी भारतातनं अमेरिकेत किंवा जर्मनीत किंवा जपानमध्ये जातात ना, ती त्यांना माहिती आहे की आईवडिलांनी किती कष्ट घेऊन आपल्याला पाठवले आहेत. कित्येकांच्या डोक्यावरती कर्ज असतात. सो ती पहिली 1.5-2 वर्ष प्रचंड अभ्यास आणि डिग्रीची वेळ आली की मग नोकरी शोधायची, नेटवर्क शोधायचं, ओळखी काढायच्या. एक तर अमेरिकेमध्ये रेफरन्स बिल्ड करणं हा काही वशिला धरला जात नाही. अच्छा. सो रेफरन्स बिल्ड करत नाहीत. सो आम्ही मुलांना फ्रॉम द डे यू लँड तुम्ही हे सगळं बिल्ड करा की तुम्हाला 2 वर्षाच्या एंडला कोणाकडे हात पसरायला गरजच नाही पडणार. तुमचे ऑलरेडी कॉन्टॅक्ट असतील. सो असा विद्यार्थ्यांचा एक उपक्रम झाला. नंतर आम्ही ईच वुमन चॅम्पियनशिप म्हणून एक प्रोग्राम करतो की महाराष्ट्रामध्ये ज्या सेल्फ एम्प्लॉईड अशा ज्या बायका आहेत की ज्या छोटे छोटे उपक्रम करतात पण त्यांना बिझनेस सेन्स नसतो. त्या काहीतरी प्रॉडक्ट बनवतात, 10,000 रुपये खर्च करतात, कुठल्या तरी एखाद्या ग्राहक संघामध्ये जाऊन विकतात, 10चे 20 झाले म्हणून खुश होतात, पण कंटिन्युटी राहत नाही. सो ईच वन चॅम्पियनशिप माझा प्रोग्राम आहे. नंतर मी आणि माझा जिल्हा नावाचा आम्ही एक उपक्रम केलेला आहे की ज्याच्यामध्ये जगभरची लोकं आपल्या जिल्हा वाईज आम्ही एकत्र करतो. म्हणजे ती लोकं कॉन्सन्ट्रेटेड एफर्ट त्यांच्या जिल्ह्यावरती करतात. जिल्ह्यातल्या एज्युकेशन इन्स्टिट्यूशन, जिल्ह्यातले एंटरप्रिनर्स यांच्याशी ती कनेक्ट होतात. सो तो एक उपक्रम करता येतो. नंतर आम्ही एक SMB म्हणजे स्मॉल अँड मिडियम बिझनेस साठी आम्ही एक उपक्रम केला की इफ यू हॅव टू ओपन, तुम्हाला काय अमेरिकेत तुमचं कामधंदा चालू करायचा आहे तर तिथे आम्ही तुम्हाला शेअर्ड सर्व्हिसेस देऊ, तिथे आम्ही तुम्हाला गायडन्स देऊ. म्हणजे कित्येकदा अमेरिकेमध्ये एखादी कंपनी एस्टॅब्लिश करायची तर लोकल टॅक्सेस आणि चार्टर्ड अकाउंटंटमध्येच माणूस खतला जातो. सो ते त्यांना नियरली फ्री अवेलेबल करून देणं असं आम्ही केलेलं आहे. नंतर विद्यार्थ्यांसाठी आम्ही कॅम्पस टू कॉर्पोरेट नावाचा एक प्रोग्राम रन करतो. अपार्ट फ्रॉम दॅट आमचा सगळ्यात महत्त्वाचा जो प्रोग्राम चाललेला आहे तो म्हणजे आम्ही स्टार्टअप मेंटरिंग करतो. आम्ही स्टार्टअप्सना राईट फ्रॉम आयडिया टू ॲक्च्युली इन्व्हेस्टर असे आम्ही 16 आठवड्याचे त्यांचे प्रोग्राम करतो. त्या 16 आठवड्यामध्ये आमचे मेंटर्स आहेत, जगभरचे व्हेरी हायली रेनाऊंड मेंटर्स आहेत. ते की ज्यांची लेक्चर्ससाठी स्टॅनफर्डमध्ये लोक $1,000 देऊन येतात, ते आमच्या प्लॅटफॉर्मवरती फुकट काम करतात. आणि ह्या स्टुडंट्सना आम्ही तयार करतो. त्याच्या एंडला आम्ही आमचा व्हेंचर कॅटलिस्ट नावाचा ग्रुप आहे. त्याच्यामध्ये 40 जवळजवळ अतिशय हाय नेट वर्थ असे इन्व्हेस्टर्स आहेत. ते इंडिव्हिज्युअली हे स्टार्टअप्स वेट करतात, त्यांचं म्हणजे त्यांची प्रॉस्पेक्ट्स पाहतात आणि इन्व्हेस्ट करतात. सो आम्ही गेल्या 2 वर्षामध्ये आमच्या थ्रू गेलेल्या स्टार्टअप्सना आम्ही जवळजवळ 28 कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे. त्या इन्व्हेस्टमेंटच्या अगेन्स्ट आम्ही एकही पैसा घेतलेला नाही आहे. देर इज अ बिझनेस नॉर्म दॅट तुम्ही जर कोणाला असे पैसे मिळवून दिलेत तर यू कॅन इझिली क्लेम 3%. पण आमचे जे मेंटर्स आहेत, आमची सगळी सिस्टीम आहे, ते त्यांचं ॲटिट्यूडच आहे की लेट देम ग्रो. लहान असताना त्यांच्यातनं आपण कशाला पैसे घ्यायचे. आणि अनेक उपक्रम आमचे असे आमच्या ग्रुपमधनं लोक येतात आणि ते ठरवतात. आत्ता AI वरती मराठीतलं पुस्तक प्रोफेसर अजित जावकरांचं गरजे मराठीने स्पॉन्सर केलं आहे. सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये आमचे मनोज प्रभाकर कुलकर्णी, हाँगकाँगचे एक वाघ लंडनचा मिस्टर वाघ लंडनचे, 2 जणं कॅलिफोर्नियाचे असे एकत्र, आपले समीर केतकर मस्कतचा, असे एकत्र येऊन
ते सप्लाय चेन मॅनेजमेंटवरती आम्ही वर्कशॉप घेतो. सो बेसिक जो आमचा हेतू आहे की शेअर नॉलेज, गिव्ह बॅक टू सोसायटी. आम्ही गेल्या गर्जे मराठी इज अ व्हेरी रिच इन्स्टिट्यूशन बिकॉज वी हॅव वेल्थ ऑफ नॉलेज. पण आमच्याकडे कॅश पैसे असे आम्ही रेजही करत नाही, देतही नाही. म्हणजे गर्जे मराठी कधीही कौलं बांधणार नाही किंवा शाळेमध्ये टॉयलेट बांधणार नाही. त्यासाठी सरकारकडे पैसा आहे. अच्छा. आपल्या सरकारकडे तिथे गोऱ्या लोकांशी बोलताना त्यांना मी नेहमी सांगतो की ते दिवस गेले की तिथे तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना युनिफॉर्म आणि खाणं द्याल. वी आर रिच कंट्री. आपल्या सरकारकडे तुफान पैसा आहे. तो कसा तो चॅनलाइज करायचा त्यासाठी आम्ही आमचे सोर्स वापरतो. अच्छा. तिकडनं पैसे पाठवायचे दिवस गेले. ते 1960 साली होते की जेव्हा आमच्याकडे गहू खायला नव्हता. पण आता ती परिस्थिती नाही. सिच्युएशन्स हॅव चेंज. सिच्युएशन चेंज. अच्छा. वी आर अ स्ट्रॉंग कंट्री. सो असे अनेक उपक्रम आहेत आणि हे सगळे उपक्रम फक्त माझ्या डोक्यानी किंवा माझ्या विचारांनी होत नाहीत. लोक आपापल्या ठिकाणी आपापल्या देशामध्ये करतात. माझं परमिशन घेतात कारण काय शेवटी इट हॅज टू फॉर्म विदिन अ फ्रेमवर्क बरोबर. आणि ते रन करतात. आम्ही गर्जे मराठीचा अख्खा सपोर्ट त्यांना देतो. दुसरं एक मला सांगायला आवडेल की असे जेव्हा ग्रुप बनतात ना तेव्हा लोक सोशल वर्क करायला येतो म्हणून सांगतात आणि आपलं एखादं प्रॉडक्टचं मार्केटिंग चालू करतात. ओके. मी त्यांना सांगतो की आपण मराठी आहोत. तुमच्या बिझनेसला आणि एंटरप्रेनरशिपला सपोर्ट करणं हे माझं कर्तव्य आहे. पण अंडर डिस्गाईज येऊ नका. येस, तुम्ही एक्झॅक्टली. क्लिअर कट या. आत्तासुद्धा ऐकणारे आपले कुठलेही जे प्रेक्षक असतील त्यांना माझं हेच सांगणं आहे, तुमचा गरजेमध्ये संबंध आहे नाही आहे त्याचा काही फरक नाही पडत आहे. पण जर तुमच्याकडे अशी आयडिया असेल किंवा जर तुमच्याकडे असा काही बिझनेस असेल विच इज युनिक म्हणजे आंबे विकणारे आले तर माझ्याकडे आंबे विकणारे 500 लोक येतील. पण काही खरोखर चांगलं करत असाल तर गर्जे मराठीचा अख्खा प्लॅटफॉर्म तुम्हाला विदाऊट एनी कॉस्ट अवेलेबल आहे. आम्ही जगातल्या 25 देशांशी तुम्हाला कनेक्ट करून देऊ शकू. पण समाजसेवा करायला तो सांगून आडवाटेने तुमचं प्रॉडक्ट प्रमोट करू नका. एक्झॅक्टली. ह्याच्याच पुढे मी तुम्हाला एक विचारेन की तुम्ही आता जे सांगितलं की भारतातले लोक ह्याच्याबद्दल बोललात, पण खास करून जी आपली कम्युनिटी आहे ब्राह्मण, तर ह्यांच्यातला बिझनेसमॅन कसा बाहेर काढायचा? से ब्राह्मण हा बिझनेसमॅन आहे. आपल्याला मी तुम्हाला खरोखर सांगतो की आपण गरीब ब्राह्मण होता ही आपली जी परिस्थिती आहे ना ते आजपासून 50 वर्षापूर्वी खरोखरच आपण गरीब होतो. आपल्याकडे पैसे नव्हतेच. बरं. त्यामुळे धंद्यात पडणं हे पॉसिबल नव्हतं कारण काय सर्व्हायवल वॉज ॲट स्टेक. पण आत्ता जी आपली मुलं शिकतात ना त्यातल्या किंवा मोठी होतात त्यातल्या प्रत्येकाच्या मनाच्या पाठी कुठेतरी आपला प्रोफेशन आपला बिझनेस असावा हे 101% असतं. म्हणजे आता अशी परिस्थिती नाही आहे की नोकरी लागली, अमेरिकेत गेलो, लाखो डॉलर कमावतोय म्हणून आता मी काय करू नये. ती सुद्धा मुलं आमच्या स्टार्टअप मेंटरिंगला येतात. ती सुद्धा मुलं मी नोकरीतनं बाहेर पडून स्वतःचा धंदा कसा चालू करीन याच्याकडे येतात. ओके. सो ब्राह्मणांचा बिझनेस माइंडसेट नाही आहे ही गोष्ट खरी नाही. ब्राह्मणांचा बिझनेस बिझनेस काय किंवा नोकरी काय इंट्राप्रेनरशिप आणि एंटरप्रेनरशिप अशा नवीन टर्म झालेली आहेत. सो मी तर असं सांगतो की जर 2 प्रकारचे प्रोफेशनल ग्रोथ्स असतात. मी तुम्हाला ऑनेस्टली सांगतो. ज्या माणसाकडे अतिशय उत्तम शिक्षण आहे आणि वन हू हॅज प्रूव्ड कारण काय शिक्षण घेताना मेहनत खूप करायला लागते बरोबर. टू बी हायली इंटेलिजंट त्या माणसाने ॲटलिस्ट काही वर्ष तरी आपल्या ज्ञानाचा फायदा घेऊन आपली फायनान्शियल स्टॅबिलिटी घ्यावी. म्हणजे यू ग्रो इन गुगल, यू ग्रो इन फेसबुक, यू ग्रो इन बिग कंपनीज की जी तुमच्या पाठी असतात. आपले खूप फंड रेज करा आणि तुम्ही अशा स्टेजला पोचता की स्वतःचा धंदा नसताना तुम्ही ॲज अ इंट्राप्रेन्युअर तो मोठी कंपनी चालवत असता. आणि असे चालवणारे अनेक ब्राह्मण तुम्हाला भेटतील. आणि एक दुसरा एक ग्रुप असतो की जे खरोखर हुशार असतात पण ती जी धडपड करून आपले खूप मार्क मिळवणारी माणसं ना बिझनेसमन कमी बनतात. बिझनेसमन बनायला तुम्हाला ते मन लागतं टू एक्सप्लोर न्यू थिंग्स. बरोबर. बिझनेसमन बनायला तुम्हाला रिस्क घेण्याची किंवा स्वतःवरचा कॉन्फिडन्स असणं लागतं बरं. आणि तो ब्राह्मणांकडे आहे. आणि मला म्हणजे खात्री आहे की जर आत्ता तुम्ही परदेशी जाऊन मराठी लोकांचे जर बिझनेसमन पाहिलेत आणि आकडा किंवा स्टॅटिस्टिक्स नाही आहे त्याच्यामध्ये मेजॉरिटी ब्राह्मण लोकांचे धंदे आहेत. पुढे मला जाता जाता फक्त एकच प्रश्न तुम्हाला विचारण्यासारखं वाटेल की आपली जी संस्था आहे BBNG अर्थात ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल, तर ह्याचा इम्पॅक्ट आपल्याला कसा करता येईल जास्त? परफेक्ट. आत्ता ना व्हेन वी ग्रू अप इन अ स्कूल कॉलेज तेव्हा वातावरण इतकं गढूळ नव्हतं. तुम्हाला खरोखर सांगायचं होतं
तेव्हा आपल्या कम्युनिटीकडनं काही स्वीकारायला सगळे लोक तयार होते. आत्ता मी ॲटलिस्ट मी असं म्हणू शकेन, मी दुरून पाहतोय. पण आता जे आम्हाला दिसतं, की ते खेळीमेळीचं वातावरण जरा कमी झालेलं आहे. सो आपल्याला मला वाटतं असा मेहनत करायला लागेल, की हा जो माइंडसेट आहे, आता तो कसा करायचा हे सांगायला फार मोठी माणसं लागतील किंवा त्याला फार वेळ बदलायला लागेल, की हा जो माइंडसेट आहे, की त्याचं डिव्हिजन त्यातनं बाहेर पडायला लागेल. देण्यासारखं खूप आहे. जसं मी म्हणतो, की आम्ही ब्राह्मण म्हणून आपल्याला काहीतरी देता येईल. तसंच आपल्याला इतरही समाजाचे पार्ट आहेत, त्यांच्याकडनंही आपल्याला काहीतरी शिकता येईल. आपल्याला गुजरात्यांकडनं जे मी एक नेहमी वाक्य सांगतो, की "आपणो माणस छे." हे वाक्य शिकून आपल्याला त्यांचा तो माइंडसेट शिकता येईल. बरं. सो ब्राह्मणांनी असं काही विशेष केलं पाहिजे, की ज्याच्यामुळे समाजात काही फरक पडू शकेल, हे सांगण्याची माझी स्वतःची परिस्थिती नाही आहे. पण जर हे वातावरण जे गढूळ झालंय ते जर बदललं, तर समाज आय थिंक चांगली प्रगती करू शकेल. नक्कीच सर. पण हा जो BBNG प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे श्रीपाद कुलकर्णी सरांनी, जे फाउंडर प्रेसिडेंट आहेत आपले, तर त्यांचा पण हाच उद्देश आहे, की ह्याच्यातनं कोणीतरी या प्लॅटफॉर्मचा एक लीप घ्यायला म्हणून वापर करावा. नेटवर्क मिळावं त्यांना काहीतरी चांगलं. आणि जसं आपलं गरजे मराठी संस्था आहे, तर अशा कोलॅबोरेशनमध्ये जे आपण करू शकतो, ते आपण बेस्ट पॉसिबल करतच आहोत. येस, करेक्ट. सो आज सर आले, सरांबरोबर जे काही थॉट्स शेअर करता आले, सरांनी जे आपल्याला दिलेले आहेत भरपूर काही काय म्हणतात टेकअवेज, तर त्याच्याबद्दल मी स्वतः आणि BBNG तर्फे सरांचे मनापासून अभिनंदन करतो. थँक्स म्हणतो. ओके, थँक्यू सर. धन्यवाद.